गुड मॉर्निंग पाइनएप्पल, लुकिंग व्हेरी गुड, व्हेरी नाईस. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. रविवार सकाळ आहे. सकाळ म्हणजे आता ऑलमोस्ट दुपार आहे. 11:30 वाजले आणि दुपार होत आली आहे. आणि अचानक भयानक आपल्याला जे साफसफाई करायची खाज येते, ती खाज आज मला आलेली आहे. आणि आज मी सगळं साफ करून टाकणार आहे. आई विल बी सो प्राऊड ऑफ मी. इकडच्या सगळ्या वस्तू मी उचललेल्या आहेत आणि मस्तपैकी छानपैकी असा कपडासुद्धा मारून घेतलेला आहे. आणि आता ओल्या कपड्याने पुसून झाल्यानंतर आपण याच कपड्याच्या सुक्या बाजूने हा भाग मस्तपैकी असा स्वच्छ असा पुसून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की किती स्वच्छ झालं आहे हे. साफसफाई करताना आपल्याला ज्या वस्तू मिळतात मित्रांनो, त्याचं काय करायचं म्हणजे मला माहीतही नव्हतं हे सगळं आहे माझ्याकडे. आय विल शो यू. आता जरा सगळं पसरूनच बसले, पण एक एक करून तुम्हाला दाखवते मी सगळं. लोक व्हॉट्स इन माय पर्सवाला व्हिडिओ करतात. मी साफसफाई करताना काय काय सापडतं याचा ब्लॉग करते. सो हे आपला जेव्हा वयस्करचा पहिला शो झाला, सोलो शो, तेव्हाचं हे तिकीट म्हणून आम्ही हे वाटलेलं लोकांना. आणि हे ॲक्च्युली मी दिव्याला दिलेलं. तिने ऑटोग्राफ घेतलेली माझी. मित्रांनो, प्रिय दिव्या फ्रॉम ताई विदाऊट लव्ह, थँक्स फॉर बिंग उंच दॅन मी कॉन्टेंट मिळाला. सो येस, ज्यांनी शो बघितला आहे त्यांना हे माहिती आहे. ज्यांनी नाही बघितला आहे त्यांच्यासाठी लवकरच शो लावण्यात येईल. स्टे ट्यून्ड. त्यानंतर हे एक काहीतरी काय म्हणतात त्याला मला माहीत नाही आहे, पण हे आम्ही बालीला येस, सो हे बालीला गेलेलो तेव्हा आम्ही घेतलं. आता हे थोडंसं जरा हल्लं आहे वगैरे, पण तेव्हा जेव्हा घेतलेलं तेव्हा इट वॉज अमेझिंग. म्हणजे आताही छान आहे. आणि हे खरोखर त्यांनी नारळाच्या ह्याच्यापासून बनवलं असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं. आणि कोणाला ह्या इन्स्ट्रुमेंटचं नाव माहीत असेल तर प्लीज मला सांगा मित्रांनो. आय नीड टू नो. भारताचा झेंडा मिळाला आहे बिकॉज ऑफकोर्स आम्ही भारतीय नागरिक आहोत. त्याच्यानंतर हे जर तुम्हाला ह्याच्याकडे तुमचं लक्ष गेलंच असेल माझं गेलेलं, हा माझा प्रिय प्रिय काकाशी आहे. प्रिय प्रिय प्रिय. आय एम अ बिग बिग फॅन ऑफ नारुतो. आणि हा काकाशी मला माझ्या मित्राने तन्मयने गेल्या बड्डेला दिलेला. आणि तो असा आहे खरं तर. हे त्याचं धड आहे आणि त्याचं डोकं आहे. खूपच क्यूट आहे, मला खूप आवडतो. पण अनफॉर्च्युनेटली फॉर सम रिझन त्याचा पाय आमच्याकडून हरवलेला आहे. आणि आय विश तो मला आज सगळ्या साफसफाईमध्ये मिळून जाईल. लेट सी गाईज. से हाय टू काकाशी. से हाय. हाय गाईज. त्यानंतर ह्या आहेत आमच्या भगिनी आणि ती बासरी वाजवते. दिव्या राऊत फ्लूट असं तिचं इंस्टाग्राम हँडल आहे. गिविंग यू अ शाउट आउट दिव्या. तिचे बरेच बासरी वाजवतानाचे व्हिडिओज व्हायरल झालेले, पण आय जस्ट वॉन्टेड टू गिव्ह हर अ बिग बिग शाउट आउट. आणि हा एका कार्यक्रमाला तिने वाजवलेलं नवरात्री असताना मला वाटतं, तर तेव्हा त्याने तिला हे मानचिन्ह दिलेलं. येस. नेक्स्ट वी हॅव दिस स्ट्रॉ. आपल्या फॅन्सी गर्लसाठी मी हा घेतलेला तो आहे. हा एक कप आहे. झी मराठीसोबत एक कोलॅब झालेला तेव्हा मिळालेला. कॅनव्हास मी एकदा कधीतरी घेतलेला, कधीतरी मी आयुष्यात चित्र काढेन असं ठरवून, तर त्याच्या मागचं हे आहे. या आमच्या दिव्याच्या बासऱ्या आहेत, पण म्हणजे या तिच्या वाजवायच्या बासऱ्या नाही आहेत. म्हणजे वाजवायच्याच आहेत, पण म्हणजे तिच्या सेटमधल्या नाही आहेत. या वेगवेगळ्या ठिकाणून कोणी कोणी तिला गिफ्ट केलेल्या फ्लूट्स आहेत. आणि येस, कीपिंग देम असाइड. ही माझी आई एकदा गेलेली पॅरिसला, त्या तिने तिथून हे आणलेलं, तर आम्ही हे त्याचं ठेवलेलं आहे. फॉर सम रिझन हे हळदी कुंकूचं आहे, कोणीतरी दिलेलं असणार आहे जे इथे पडून आहे. किंडर जॉयचा एक खेळणं आहे माझ्याकडे, जे असं असं केल्यावर मान हलवतो हा हत्ती. अशी डायरी आहे. ओ, दिस इज माय बर्थडे मंथ गाईज, बाय द वे. बर्थडे टाईम फॉर. मी हे कधी वाचलं का नाही. टू समवन हुज बर्थडे इज स्पेशल. ओ इट्स मी ऑफकोर्स. द बर्थडे इज मेंट टू चेरिश स्वीट मेमरीज. बर्थडे, बापरे, हे कोणी दिलं आहे मला. त्याच्यानंतर ही काही पुस्तकं आहेत. श्वासपाने, राही अनिल बर्वे. बलूत, दया पवार. त्यानंतर जरा मी पुढे घेते. ऐक सखे वपू कायनचं आहे. त्याच्यानंतर आहे ऋषिकेश गुप्तेंचं अंधारवारी.
आणि गदी माडगुळकर यांचं मंतरलेले दिवस, ही सगळी पुस्तकं अजून माझी वाचायची राहिली आहेत, ती इथे ठेवून देते आणि मी नंतर हे मी एकदा असंच दादर स्टेशनवरून घेतलेलं स्वतःला घालायला, प्रिन्सेस क्राउन म्हणून. पण इफ यू गाईज रिमेंबर, हा आपला एका कॅरेक्टर व्हिडिओमध्ये यूज केलेला आयटम आहे. आपलं काय ते गार्डियन एंजल मीच विसरले. गार्डियन एंजलमध्ये मी हे घालते आणि ह्याची लाईट आहे आता चालू आहे का मला बघू. हो येस. की पण बऱ्याच गोष्टी मला ऑफकोर्स मोराचं पीस सगळ्यांच्याच घरात हे असतं फॉर सम रिझन. कोण आणतं, कधी आणतं, कशासाठी आणतं मला माहीत नाही. एल्सा गाईज, एल्सा मला वाटतं कुठल्या तरी किंडर जॉयमध्ये मिळालं. हे माझं नाही आहे, मी असंच घालून ठेवलं आहे, पण आय थिंक हे चांगलं दिसतं आहे. तर एल्सा पण माझी बहीण ॲक्च्युली खूप किंडर जॉयमधली खेळणी जमा करायची, त्यातली असेल. आणि हा पण आहे किंडर जॉयमधला, कीपिंग इट असाईड. आणि हा एक छान हत्ती मिळाला आहे. आणि हा पण मला वाटतं मी मठाचा एक कार्यक्रम केला महाराष्ट्र टाइम्सचा, तेव्हा त्यांनी मला हा दिलेला आणि तो पण तिकडे असतो. सो हे जे तुम्हाला सगळं सामान दिसतंय ते ती जी फळी आपण साफ करत होतो त्या फळीवरचं सामान आहे. त्यानंतर अजून जरा काही गोष्टी मी मगाशी या साईडला ठेवलेल्या त्या आता इथे तुम्हाला दाखवायला आणल्या. हा एक कप आहे, कपबशी आहे आणि याच्यात भरमसाठ कानातले पडले आहेत. आम्ही दोघी बहिणी आहोत आणि आमच्याकडे अशा सगळ्या गोष्टी पडलेल्या असतात इथे तिथे, इफ यू कॅन रिलेट. आणि ही एक कपबशी आहे, चिनी मातीची आहे. आणि लहानपणी आपल्याला असे सेट्स द्यायचे लोक, किंवा माझ्याकडे मला वाटतं हे सगळं होतं याचं, कपबशी. अजून ते त्याचा जार एक असतो, छोटे छोटे ग्लासेस असतात ते सगळं आता मला माहीत नाही आहे का, पण हे आम्ही एक ठेवलं आहे फॉर सम रिझन. अजून एक हळदी कुंकवाचं वाण असं आहे आणि हे असं केल्यावर उघडतं आणि ह्याला असे खाली पण कप्पे आहेत. हो, हे माझे फेवरेट इयरिंग्स आहेत. हे चेरी इयरिंग्स आहेत, ती खरंच चेरी वाटते, इतके क्यूट आहेत. मी दादरवरून घेतलेले हे. तर आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी होत्या, दॅट्स इट. आणि आता त्या आपण नाही, एक गोष्ट राहिली, तर तो आहे हा कोआला. माझा मित्र एक अद्वैत जो ऑस्ट्रेलियाला गेलेला रिसेंटली आणि ऑस्ट्रेलियन ओपन बघायला गेलेला, तर तेव्हा त्याने येताना हा कोआला आणला आहे आणि हा खूपच गोड आहे. आणि हा असा इथे आपण लावू शकतो. एक फूल जरी दिसत असलं तुम्हाला तरी इट्स अ क्लिप. आणि आम्ही बालीला गेलेलो तेव्हा हा विकत घेतलेला आणि इट इज सो क्यूट गाईज, इट इज सो क्यूट. इंस्टाग्राम फिल्टर आला आहे माहिती आहे आता, असं सेम इकडे एक फूल असतं आणि तुम्ही असे दिसता त्याच्यामध्ये. तर हा मला खूप आवडतं, हे वापरायला पाहिजे. आय थिंक दॅट वॉज इट. आणि आता मी हे सगळं परत लावायला घेते आहे कारण की मला आणखी एक यूट्यूब व्हिडिओ शूट करायचा आहे. मी इंस्टाग्रामवरती AMA केलेला आस्क मी एनिथिंग, तेव्हा खूप प्रश्न विचारलेले भरमसाठ लोकांनी आणि त्याच्यात एका वाक्यातवाले प्रश्न नव्हते, बरेच असे ब्रीफवाले क्वेश्चन्स होते. सो मी विचार केला की आपण त्याचा पण यूट्यूब व्हिडिओ बनवूया, आपल्याला काय कॉन्टेंट गेल्याशी मतलब आहे. सो तो व्हिडिओ शूट करायचा आहे. त्यासाठी खरं तर मी विचार केला जरा साफसफाई करेन, पण आता साफसफाई करतानाचाच व्लॉग झाला. एक गोष्ट राहिली, देर इज दिस थिंग. हे अत्यंत ॲस्थेटिक पर्पजसाठी आम्ही विकत घेतलेलं आणि ह्याची लाईट ॲक्च्युली चालू व्हायची झाली. सो एकदा मी CSTला कुठेतरी चाललेले आणि सिग्नल थांबल्यानंतर ते लोक येतात ना की दिदी येलेलो आलं, तर तो हा प्रकार आहे, दिदी आलेलो आला. आणि मी ह्याच्या मोहात पडले तेव्हा. आणि इट हॅज नो यूज गाईज, इट हॅज नो यूज. माझं घर इतकं छोटं, हे ठेवायला अजिबात जागा नाही आहे माझ्या घरात, पण तरी मी हे घेऊन आले. आय थिंक वी आर डन गाईज. अशा प्रकारे हे असं मी लावलेलं आहे मस्तच असं. वाव, आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ. आणि आई तर खुशच होणार आहे हे बघून. फक्त मी विचार केला की इथे ते जे खोटं झाड होतं त्याच्याऐवजी आता हे एक उगावाचं प्लांट आहे माझ्याकडे, पीस लिलीचं. तर मी विचार करते की तेच मी आता इथे ठेवेन. खाली बघू नका, बाकी सगळीकडे पसार आहे, फक्त एवढाच पार्ट आवडलेला. लुक्स गुड, पण मी माझा स्वतःचा फोटो हाईड करते ह्याच्या मागे. नाव आय थिंक इट लुक्स बेटर. आपण जरा लाईट बीट पण लावूया. वूहू, ये. सो दॅट वॉज इट गाईज. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आहेत आणि दॅट इज ह्यूज. थँक्यू सो मच फॉर द लव्ह. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही साफसफाई केली की नाही ते पण सांगा. आणि ओके, बाय.